श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आज 25 जानेवारी वार रविवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला खास करून काही सेवा आणि उपाय देखील करायचे असतात. सूर्यदेवांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे रथसप्तमीचा दिवस. रथसप्तमी या दिवशी आपण भगवान सूर्यदेवांची पूजा करत असतो. त्याचबरोबर भगवान सूर्यदेवांना अर्घ्य देत असतो. अर्घ्य देत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल चंदन, कुंकू, लाल रंगाचं फूल, तीळ टाकून हे अर्घ्य आपल्याला भगवान सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर भगवान सूर्यदेवांना नैवेद्य सुद्धा अर्पण केला जातो. या दिवशी पुरणपोळीचा किंवा खीरपुरीचा नैवेद्य आपण बनवू शकता घरामध्ये. त्याचप्रमाणे नैवेद्य खऱ्या सूर्यदेवांना दाखवला जातो. त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवांची प्रतिमा सुद्धा रेखाटली जाते. आपल्या अंगणामध्ये जर जागा असेल तर अंगणामध्ये आपण भगवान सूर्यदेवांची प्रतिमा रेखाटून त्या प्रतिमेची विधिवत पूजा करू शकता किंवा मग आपल्या देवघरासमोर एखादा चौरंग किंवा पाट मांडून त्यावरती 12 प्रकारची धान्य ठेवून 12 धान्याची सुद्धा या रथसप्तमीच्या दिवशी पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी मकर संक्रांतीचं जे सुगड असतं ना, तर ते तापून त्यामध्ये दूध जे आहे तर ते उतू घालवलं जातं. तसेच काही भागांमध्ये या दुधांमध्ये तांदूळ, थोडासा गूळ टाकून भात जो आहे तर तो शिजवला जातो आणि तो प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करायचा असतो. घरामध्ये आपण जे दूध उतू घालवलेलं आहे आणि त्या सुगडामध्ये जे दूध उरलेलं आहे तर ते सुद्धा घरातील प्रत्येक व्यक्तींनी प्रसाद स्वरूपी ग्रहण करायचं असतं. तर अशा प्रकारे रथसप्तमीचा दिवस जो आहे तर तो अतिशय अत्यंत खास आणि तितका शुभ मानला जातो. या सूर्यदेवांच्या उपासनेचा हा दिवस असतो. रथसप्तमीलाच आरोग्य सप्तमी, सूर्य जयंती अशा अनेक विविध नावांनी ओळखलं जातं. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी आपल्याला कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून घरामध्ये जाळायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होईल आणि घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर सर्व इडापिडा, सर्व नजर दोष जे आहेत तर ते सुद्धा हळूहळू दूर व्हायला मदत होते. आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद, भांडणे, कलह होत असतील, आपण कितीही एखाद्या वेळेस प्रेमाने बोललं तरी समोरची व्यक्ती जर आपल्याला रागाने किंवा चिडून बोलत नसेल किंवा मग घरामध्ये एकोपा हा राहिलेला नसेल, त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील, पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा आलेला असेल किंवा इतरांचं एकूण आपल्या घरामध्ये भांडणं, वादविवाद, किरकिरी वाढत आहे, घरातील जी मुलं आहेत तर ती व्यसनाच्या आहारी गेलेली असतील, वाईट मार्गाला लागलेली असतील, घरातील प्रत्येक जण जो आहे तर तो स्वतःच्या मर्जीने वागत आहे, एकमेकांना विचारून विचार विनिमय करून निर्णय घेतले जात नसेल, सर्व सदस्य जे आहेत तर ते एकमेकांशी नीट बोलत नसेल किंवा ऐकत नसतील, एकत्र बसून घरामध्ये नीट चर्चा करत नसतील, घरातील रुटीन जे आहे तर ते बिघडलेलं असेल, पैसा घरामध्ये टिकत नाहीये, आजारपण जे आहे तर ते वाढत आहे, घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडतंय, यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहे. आता ह्या वस्तू कशा पद्धतीने जाळायच्या आहे, हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, कारण की काही वेळा आपण घरामध्ये खूप कष्ट, मेहनत तर प्रत्येक जण जीवनामध्ये करतच असतो, परंतु आपण ज्यावेळी पैसे कमवतो काही वेळा असं देखील होतं, आपण कमवलेला पैसा जो आहे तर तो आजारपणामध्ये खर्च होतो किंवा मग घराला नजरदोष निर्माण झालेला असेल, त्याचप्रमाणे वास्तुदोष, ग्रहदोष जरी या
ज्या गोष्टी आहेत ना तर त्या दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत। यामुळे आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होत असतं आणि आपल्याला फरक जो आहे तर तो नक्कीच जाणवायला सुरुवात होत असते। आजारी ज्या व्यक्ती आहेत त्यामध्ये सुधारणा होते। घरातील सदस्य ते प्रेमाने गोडी गुलामीने वागू लागतात। घरातील कोणतीही व्यक्ती जी आहे तर ती नक्कीच हा उपाय करू शकते। स्त्री असेल, पुरुष असेल किंवा मग आपल्या घरामध्ये कुणीही इतर व्यक्ती कुणीही हा उपाय करू शकता। आता आपल्याला संध्याकाळच्या वेळी म्हणजे तिन्ही सांजेला 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी तुम्ही तसं बघायला गेलं तर 9:30 वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। ज्यांना नाही शक्य त्यांनी 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। आता आपल्याला झोपण्याच्या अगोदर जरी आपण हा उपाय केला ना तरी देखील चालेल। आपल्याला एक मातीचं भांड किंवा मातीची मोठी एक पंती घ्यायची आहे। आता मातीची मोठी पंती तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही तांब्याचं तामण घेतलं तरी देखील चालणार आहे। शक्यतो करून मातीचं भांड जे आहे तर ते घेण्याचा प्रयत्न करा। यामध्ये आपल्याला गाईचं शेणकूट जे असतं ना गोवरी तर ती घालायची आहे। आपल्याला खाली थोडासा तुकडा ठेवायचा आहे, तो आपल्याला थोडासा पेटवून घ्यायचा आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी आपण पूजा ही गौरीचं शेणकूट जे आहे तर ते तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे कुठे धार्मिक साहित्य मिळतं पूजेचं तिथे तुम्हाला मिळून जाणार आहे। यानंतर तुम्हाला त्यावरती भीमसेनी थोडासा कापूर जो आहे तर तो ठेवायचा आहे। शक्य असेल तर गाईच्या तुपामध्ये हा कापूर जो आहे तर तो भिजवून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं तर नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते। भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल, घरामध्ये तुम्ही जो कुठला कापूर वापरताय आपण रेग्युलर तर तो घेतला तरी देखील चालणार आहे। यानंतर आपल्याला 5 फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। लवंगा घेताना फक्त अखंड घ्या, तुटलेल्या घेऊ नका, नवीनच घ्या। यानंतर तुम्हाला तमालपत्र जे आहे तर तमालपत्र घ्यायचे आहे। तमालपत्र म्हणजे तेजपान आपण जे म्हणतो ना तर ते तेजपान तुम्हाला 3 घ्यायचे आहे। चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे। पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी जी आहे तर ती देखील घेऊ शकता आणि हे आपल्याला एवढं साहित्य घ्यायचं आहे। सोबतच काळी मिरी जी आहे तर ती 5 आपल्याला घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला पंतीमध्ये घ्यायचं, त्यावरती ठेवायचं। आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे। देशी गाईचं तूप असेल तर अतिउत्तम, नसेल तर मग तुम्ही दुसरं घेतलं तरी देखील चालणार आहे। अशा प्रकारे या सर्व वस्तू एकत्र करायच्या आणि आपल्या घराच्या ब्रह्मस्थानावरती म्हणजे आपल्या घराचा जो मध्यभाग येतो ना तर त्या मध्यभागी आपल्याला बसायचं आहे आणि शक्य असेल तर एक वेळा तुम्हाला आवर्जून कालभैरवाष्टकम पठण करायचं आहे। कालभैरवाष्टकम जे आपलं स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर ते तुम्हाला कालभैरवाष्टकम तुम्हाला पठण करायचं आहे आणि कापूर हे साहित्य जे आहे तर ते प्रज्वलित करायचं आहे। किंवा जरी तुम्हाला घराच्या मध्यभागी बसणं शक्य नसेल तर मग तुम्ही देवघरासमोर बसा किंवा मग आपला जो मेन उंबरठा आहे, मुख्य दरवाजा आहे, तिथे तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या पंतीमध्ये प्रज्वलित करायच्या आहे। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आपल्या मेन मुख्य दरवाजावरून हे ओवाळून घ्यायचं आहे आणि असं म्हणायचं आहे ओवाळत असताना की माझ्या घरामध्ये जी काय गरिबी, दारिद्र्य आहे, निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होऊ द्या आणि सकारात्मक ऊर्जेचा माझ्या घरामध्ये संचार होऊ द्या असं तुम्हाला मनामध्ये म्हणायचं आहे। ज्यांना शक्य आहे कालभैरवाष्टकम पठण करणं त्यांनी आवर्जून पठण करा। ज्यांना शक्य नसेल त्यांनी मोबाईलवरती लावलं तरी देखील चालणार आहे। यानंतर आपल्याला हा धूर जो आहे तर तो संपूर्ण आपल्या घरामध्ये पसरवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आजच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। आता जे काय साहित्य जळेल तर ते तुम्ही जे जळालेलं असेल ते जळू द्या। जे काय पंतीमध्ये शिल्लक राहिलेलं साहित्य असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी जे आहे तर ते तुळशीला न टाकता तुम्हाला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं आहे किंवा मग भिंतीच्या कडेने टाकलं तरी देखील चालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी करायचा आहे। यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या गुरूंचं स्मरण सुद्धा करायचं आहे। आपल्या घरातील जे काही
वाईट दोष आहे, इडापिडा आहे, नजरबाधा आहे, तर ती दूर व्हावी म्हणून आपल्याला स्वामींकडे आपल्या समोर बसून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला होईल तितकी सेवा नामजप जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।